नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे खादाड बोका एस फॉर ससुल्या। पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, ससुल्याचं दिवाळी सेलिब्रेशन पाहिलं का? कसं जोरदार धमाकेदार सुरू आहे। सासूच्या जाण्यावरती मस्तपैकी डॉलर्स कमावले आणि तिच्या जाण्यावरती काय ते रडून आणि वाकडं थोबाड करून व्हिडिओ करत होता, तेही कुठे जंगलात बसून। पण जशी दिवाळी आली तसं हा सासूचं निधन झालं आहे हे देखील विसरून गेला आणि अतिउत्साहात व्हिडिओ करायला लागला। 1 वर्ष तरी दुखवटा पाळला जातो, पण इथे तर 1 महिनाही झाला नव्हता याच्या सासूला जाऊन, तरी यांचे दिवाळी सेलिब्रेशन, बर्थडे सेलिब्रेशन सुरू झाले। मी लास्ट वीक मध्येच या खादाड बोक्यावरती पॉडकास्ट केलं होतं, तर त्या पॉडकास्ट खाली मला याच्या खूप अंधमंद भक्तांच्या कॉमेंट्स आल्या होत्या की तुला काय करायचंय, तू का जळतेस त्याच्यावरती, तो पुढे जातोय हे तुला बघवत नाही का, तुला समजत नाही का की तो किती मेहनत करतोय आणि तू नावं ठेवतेस, फक्त नावं ठेवण्यासाठीच तू तुझा चॅनल खोललाय का? त्या ससुलीची लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या आनंदासाठी म्हणून तिने वाढदिवस सेलिब्रेट केला होता। तुझ्या घरी कधी कोणी वारलं नाही का? तू किती दिवस मग दुखवटा पाळला होता? अशा असंख्य फालतू कॉमेंट्स करून ह्या सशाच्या भक्तांनी मला त्रास दिला होता। मी लास्ट टाइमच सांगितलं होतं मंडळी की आधी मी या सगळ्या फालतू कॉमेंट्सलाही रिप्लाय द्यायची, परंतु आता अशी फालतू कॉमेंट दिसली की लगेच उचलते आणि ब्लॉक करून टाकते। उगाच आपला वेळ काय या बिंडोक लोकांना एक्सप्लेन करण्यामध्ये घालवायचा, यांना काही कामं नसतील, आपल्याकडे अनेक कामं आहेत। आणि अशा बावळट लोकांचं ऐकून आपण आपलं चांगलं काम का बरं थांबवायचं? जे चुकीचं दिसतंय त्यावर बोलण्याचा प्रत्येकाला हक्क आहे आणि अशा एक कॉमेंटला उत्तर देण्यापेक्षा ना मी इथेच पॉडकास्टमध्ये बोलते। अंधमंद भक्त तर नक्कीच माझं पॉडकास्ट ऐकतच असतील, तर अंधमंद भक्तांनो, तुम्ही जे बोलताना की त्या ससुलीची लहान लहान लेकरं आहेत, त्यांच्या आनंदासाठी म्हणूनच तिने वाढदिवस साजरा केला होता। दिवाळी देखील त्यांच्या आनंदासाठीच तिने साजरी केली होती। तर काय आहे ना, तिने खरं तर त्या मुलांना आत्ताच सांगायला हवं होतं, त्यांची समजूत घालायला हवी होती। अशा परिस्थितीमध्ये नाही सेलिब्रेट करायचं असते आणि का तेही रिझन सांगायला हवं होतं। लहान मुलांना आतापासूनच जर शिकवलं तर ते मोठे होऊन सगळं फॉलो करतील। घरात कोणाची डेथ झाली असेल तर काय रीतिरिवाज आहेत ते त्यांनाही समजायला हवं। आता लहानपणी जे आपल्या आई वडिलांना करताना बघणार ती मुलं, तेच ते मोठे होऊन करणार आहे आणि हेच सत्य आहे। मी मुलांना वाईट नाही बोलत आहे किंवा त्यांना दोष नाही देत आहे। आय नो ते लहान आहेत, त्यांना नाही तेवढी समज, पण मुलांना काय चुकीचं आहे काय बरोबर हे सांगण्याची जबाबदारी आई वडिलांचीच असते। आता ही ससुली एक आई आहे म्हणून स्वतःच्या लेकरांचा जसा विचार करते, तसाच एक मुलगी म्हणून देखील तिने तिच्या आईचा विचार केला पाहिजे होता की नको? ह्या ससुलीला भाऊ नाही आहे सक्का, हीच एक मोठी मुलगी होती त्या घराची, मग हिने रीतिरिवाज पाळले पाहिजे की नको? आणि ती ससुली त्यात मासोळी तसलीच का? ससुलीची 2 लहान मुलं आहेत म्हणून तिने सेलिब्रेशन केलं आणि मासोळीचं काय? हो मंडळी, मासोळीला तर मागे पुढे कोणीच नाही आहे, मग तिने नको होतं का दुखवटा पाळायला? आणि 1 महिन्यात कसं काय या लोकांना सुचतं एवढं सगळं करायला? चला, जर वाढदिवस किंवा सेलिब्रेशन करायचाच होता यांना मुलांसाठी, तर घरातल्या घरात नुसतं नावापुरतं करायचं होतं ना। एवढं गाजावाजा करून करायची गरज होती का? गाजावाजा केला तो केला, वर त्याचे व्हिडिओ देखील बनवले, का तर मेमरी जपायची होती म्हणून। काय गरज होती का या सगळ्याची? ह्या सशाला ना हलकटपणा करायची घाण सवय आहे, काही केलं तरी आपलं मेमरीज जपतो। तरी नशीब त्या सासूबाईंच्या अंत्यसंस्काराच्या मेमरीज नाही जपल्या या बिंडोक माणसाने, आणि कार्याच्या तर मी बोलली होती ना म्हणून नसतील जपल्या मेमरीज, नाहीतर सासूबाईंच्या दशक्रिया 12व्या 13व्याचेही व्हिडिओज बनवले असते याने, आणि टायटल काय दिलं असतं तर कोकणात अशा प्रकारे पार पाडतात कार्य। मला वाटते मंडळी, आता ह्याने हे दिवाळी सेलिब्रेशनही याचसाठी शूट केलं असेल, कारण याला प्लेलिस्टला नाव द्यायचं असेल, सासूबाई गेल्यानंतरचं दिवाळी सेलिब्रेशन। या लोकांचं दिवाळी सेलिब्रेशन बघून तर मला असं वाटते हे लोक ना त्यांच्या जाण्याची वाटच बघत होते जणू। शपथ सांगते मंडळी, मी माझ्या लाईफ मध्ये असे लोक नाही पाहिले जे माणसाच्या जाण्यानंतरही त्याचं नाव वापरून पैसे कमवतात। निर्लज्जासारखे आता ती मासोळी जिथे जॉबला होती ना केअरटेकर म्हणून,
तर तिकडेही हे दोघं जोडपे जायचे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आणि तिथेही ह्यांची खादाडी जत्रा सुरू व्हायची. तुम्हीच सांगा मंडळी, ससुलीला समजायला नको का? बोलवायला काय, कोणी बोलवेल कोणालाही घरी, परंतु कोणाकडेही गेलं की कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं ह्याचं जरा तरी भान हवं की नको. पण नाही, हिची बहीण जिकडे मेड किंवा केअरटेकर जे काही काम करत होती तिच्या ओनरकडे जाऊनही हे लोक सहकुटुंब खादाडी जत्रा करायचे. शोभते का हे असं वागणं? मला तर असं वाटते कदाचित ह्या लोकांच्या अशा ह्या वागणुकीमुळेच तिला तिकडून काढून टाकलं असावं. पण सांगणार कसं ना की काढून टाकलंय म्हणून सोडून दिलं असं सांगत असतील हे लोक. थोडीच आपण तिकडे जाऊन व्हेरीफाय करणार आहोत. आता आई नाही तर सगळी जबाबदारी ससुलीवरती आली आहे. तुम्हाला काय वाटते, ही बाई तिच्या बहिणीला फुकट ठेवून घेईल का घरी? नाही हो मंडळी, कधीच नाही. ही ससुली ना ससुल्यासोबत राहून एक नंबरची चॅप्टर झाली आहे. हिच्या मुलांना सांभाळायला तिला ठेवेल, घरची कामही करून घेईल तिच्याकडनं आणि हे दोघं राजा राणी जातील गाव हिंडायला. साड्यांचे, चपलेचे, पर्सचे, अगरबत्तीचे आणि विविध प्रकारच्या जेवणाचं प्रमोशन करायला. ह्या फुकट्या ससुल्याच्या खिशातून 1 रुपये निघत नाही, तो काय त्या बहिणीला आयुष्यभर सांभाळणार आहे? मागे पण पाहिलत ना, ह्या ससुल्याने किती खालच्या थराला उतरून व्हिडिओज केले होते. ते डेड बॉडीला दाखवूनही ह्या फुकट्याने डॉलर्स कमवले होते. अतिशय चीप क्वालिटीचे याचे व्हिडिओज असतात, पण टॅग काय देतो तर आम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो. त्या दिवशी ते चिकन लेग पीस रीलवाल्या काकांना हा बोलत होता की कसं खातात आणि पसते कसं नाही या लोकांना काय समजत नाही. पण स्वतःच फुकट्या गेला होता दुसऱ्या दिवशी रेटायला भावाला आणि मुलांना घेऊन. मासोळी आणि ससुली घरातच थांबले होते. कदाचित आपल्या कॉमेंट्स वाचल्या असतील, पॉडकास्ट ऐकलं असेल, त्यामुळे त्यांना लाज वाटली असेल. सगळी काही दिखावेबाजी आहे हो मंडळी. कदाचित गेल्याही असतील, पण ससुल्याने व्हिडिओ नसेल शूट केला त्यांचा, नाहीतर मग उरलेलं सगळं पार्सल नेलं असेल घरी. हा ससुला तर एवढा फुकट्या आहे ना की मेन्यू मध्ये जेवढं काही दिलं होतं तेवढं सगळं मागवून मोकळा झाला होता. एवढा दुःखाचा प्रसंग आहे, पण चमचमीत खाण्याचं काय थांबत नाही आहे या लोकांचं. तर त्या प्रमोशनला गेला होता तिकडे पाहिलं का कसा किचन मध्ये घुसला होता. आता त्यांची रेसिपी पण हा ढापेल आणि मग तीच रेसिपी दाखवेल ससुलीच्या चॅनलवरती. 1 नंबरचा चॅप्टर माणूस आहे हा. मागे तर लबाड ससुला बोलत होता की ससुलीच्या नावाचं एक क्लाउड किचन ओपन करणार आहे. काय रे ससुल्या, त्याचं काय झालं? उगाच आपला बोलाचा भातनी बोलाची कडी असते रे तुझी. ते बोंबील फ्राय बघितलेत का मंडळी, कसा खात होता ते? दोन्ही हात बुडवले होते जेवणात आणि खात होता वकवकल्यासारखा, कधी मिळत नाही असा. हा लोकांना खाताना बघून ना मला असंच वाटते की दुष्काळग्रस्त जागेतून हे लोक आले आहेत. कारण कधी या लोकांना खाताना बघा कसे वसवसल्यासारखे करतात. आणि खादाडून झाल्यावरती फुकटचं हा ससुला जेव्हा रिव्ह्यू देतो ना तेव्हा कॅमेरा पाहिलत का कसा धरतो, एकदम थोबाडावरती याचा फोकस असतो. एवढं क्लोजअप मध्ये दाखवायची काय गरज आहे का? कॅमेरा आरपार जाईल एवढा हा क्लोजअप दाखवत असतो. पण कधीच बॅक कॅमेरा ऑन नाही करणार हा ससुला, कधी स्वतःला पूर्णपणे दाखवणार नाही. त्या साबजींसारखाच नुसता अर्ध कव्हर करून दाखवेल स्वतःच थोबाड. हा ससुला पण ना त्या साबजींसारखाच आहे. ह्याने पण मागे जिम लावली होती, पण जिमला जाताना तर फक्त एकदाच दिसला होता, ते पण पीनट बटरच्या प्रमोशनसाठी. कुठेही जायचं म्हटलं की या ससुऱ्याचं एकच असते, झापझूप करत कॅमेरा इकडे तिकडे फिरवायचा आणि झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे दाखवायचे. आता दिवाळी झाली, खादाडी जत्रा झाली आणि आता काय तर नवीन वेबसाईट देखील लॉन्च केली आहे ससुल्याने. त्या तिघींना तर काहीच समजत नव्हतं हा काय बोलतोय ते. उगाच मागे उभ्या होत्या आणि मान डोलवत होत्या. वेबसाईट सुरू झाली त्यानिमित्त पण याने सेलिब्रेशन केलं आणि टाकलं कोणावरती तर मुलांवरती. ती मुलं मागे लागली होती म्हणून त्यांचं मन राखण्यासाठी म्हणून आम्ही केक काप. किती खोटं बोलतो ना हा ससुला. केक तर यालाच खायचा होता असेल, पण ढकललं कोणावरती तर त्या लहान मुलांवरती. आता तो मसाला कुठे बनतो, कसा बनतो हे 1 वर्षापासून मी याच्या मागे लागली होती दाखव म्हणून, तर ते कुठे आता दाखवलं याने. नवीन प्रोडक्ट्स पण ससुला लवकरच लॉन्च करणार आहे. आणि केक कापताना ससुला ससुलीचा आवाज बघितलात का मंडळी? कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स. पुढच्या लाईन्स येत नाही, लाज वाटते का रे तुला ससुल्या? ससुल्या ससुल्या असा कसा रे तू? असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा.
आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.